नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आता गोड पदार्थ आवडणाऱ्यांसाठी आज स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। तर काय आहे ही स्पेशल रेसिपी नक्की पहा। त्यासाठी काय करायचे, एक ओला नारळ घ्यायचा आहे। ओला नारळ फोडून म्हणजे खिसून घ्यायचा आहे आणि खिसून घ्यायचं जमला नाही तर चांगले बारीक बारीक काप करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। आता अशा पद्धतीने एका कढईमध्ये आपण खिसलेला नारळ टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप नाही तर तेल टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि थोडीशी जायफळ पावडर असेल तर थोडीशी जायफळ पावडरही टाकायची आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं। आता परतत असताना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकायचे आणि ह्याला चांगली परतून घ्यायचं आहे। आणि हो, माझ्या चॅनलला हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर मस्तपैकी याला परतवून घेऊ। आता कोकण भागामध्ये नारळाच्या रेसिपी खूप बनवले जातात। आता मी तर सातारा भागातील आहे, पण म्हटलं गोड खाणाऱ्यांसाठी म्हणजे कधीतरी असं गोड काहीतरी बनवण्यासाठी मोदक आणि करंजी वगैरे सोडून आपण असा हे पदार्थ बनवू शकतो। आता मोदक म्हटलं तर आपल्या सर्वांचा आवडता पदार्थच नाही का। पण अशा पद्धतीची बर्फी करा, नक्की तुम्हाला आवडेल अशी आशा आहे माझी। आणि हो, बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता हे चांगलं परतवून घेऊ। आता काय करायचं माहिती का, जर तुम्हाला कलर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 1-2 फूड कलर टाकून चांगली बर्फी लेअरची बनवू शकता आणि जर आवडत नसेल तर तुम्ही प्लेनही बर्फी ठेवू शकता। तर ह्याच्यातील दूध आटेपर्यंत आपल्याला छान हे परतवून घ्यायचं आहे। आता सारखं परतल्या म्हणजे उलटणे नाही ते परतल्यामुळे काय होतं माहिती का, एका जागेवर न चिकटता बर्फी चांगली होते। आता तुम्ही बघू शकता, एक ताट नाही तर एक प्लेट असेल त्याच्यामध्ये हे चांगलं पसरवून घ्यायचं आहे। आता मी ते कलरही मिक्स केलेले तर त्याचाही लेअर देऊन बघू। बाकी माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि चांगलं कट करून ठेवा। धन्यवाद।